तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश संजय म्हणजेच ईश्वरीच्या घरी आहे आणि तो जेव्हा दार उघडतो तेव्हा त्याच्यासमोर एक नवीनच व्यक्ती उभारलेला आहे. राकेश त्याला विचारतो की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोण पाहिजे. पण आलेला व्यक्ती त्यालाच विचारतो तू कोण आहेस आणि तू कोण मला विचारणारा कोण पाहिजे ते. त्याचं असं उद्धट उत्तर ऐकून राकेशला त्याचा राग आलेला असतो आणि तेव्हा पाठीमागून संजय म्हणजेच ईश्वरीचे वडील येतात आणि तो ईश्वरीचे वडील राकेशला सांगतात की हे बिल्डर आहेत. ज्या बिल्डरांनी यांचं घर अगदी सक्तीनं आणि धमकी देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हेच ते बिल्डर आहेत असं आता राकेशच्या चांगलं लक्षात आलेलं असतं. ते बिल्डर राकेशला बाजूला सरकवतात आणि स्वतः घराच्या आतमध्ये येतात. खरं तर त्यांना या देखील म्हणलेलं नसतं, पण ते तसेच घरामध्ये घुसलेले असतात. राकेशला चाललेल्या सगळ्या प्रकाराचा खूपच राग येत असतो. आता ते बिल्डर येऊन सोफ्यावर बसतात. इकडे अंजली आणि अविनाश दोघेही एकमेकांशी गप्पा मारत आहेत. गप्पाचा विषय मात्र महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ईश्वर आणि अर्णव हे एकत्र येऊ शकतील का? पण सध्याच्या परिस्थितीत ते एकत्र येऊ शकणार नाहीत असंच दोघांनाही वाटतंय. अंजलीला खूप वाईट वाटतंय कारण पत्रिका जुळलेली नाहीये आणि आता त्यामुळं आजीला कन्व्हिन्स करणं खूपच अवघड आहे. आजी आपल्या पार्टीतून निघून गेलेली आहे असं ती अविनाशला सांगते. अविनाश म्हणतो खरंच आता परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर गेली आहे, कारण जर का पत्रिका जुळली नाही तर आजी मात्र या दोघांचं लग्न कधीच लावून देणार नाही आणि त्यामुळं आता अर्णव आणि ईश्वरी हे एकत्र येतील असं वाटत नाही. त्याचबरोबर अविनाश म्हणतो पण तुला वाटतं का की अर्णवला ईश्वरीबद्दल काय वाटतंय? अंजली म्हणते अगदी. मला असं वाटतं की त्याला काहीतरी वाटतंय, पण त्याला जे काहीतरी वाटतंय ना ते प्रेम आहे हे त्याला कळत नाही. मला असं वाटतं आपण ते त्याला समजावून सांगितलं पाहिजे की हे प्रेमच आहे. अविनाश म्हणतो हे सगळं खरंय ग, पण त्या दोघांचं लग्न होऊ शकणार आहे का? आजी ऐकू शकणार आहे का या सगळ्या गोष्टी? अंजली म्हणते ते पण खरंच आहे. आजी ऐकणार नाही हे खरं आहे, पण जर का त्याच दोघांचं प्रेम खरं असेल आणि ते दोघं एकमेकावर प्रेम करत असतील तर मग मग मात्र लग्न व्हायलाच पाहिजे. पण ते दोघे एकमेकावर प्रेम करतायत का असा आता मामाचा प्रश्न आहे. अंजली म्हणते मला तर अशी खात्री आहे की अर्णव तिच्यावर प्रेम करतोय, पण ही गोष्ट त्याच्या अजिबात लक्षात येत नाही. त्याला ही गोष्ट कशी लक्षात आणून द्यावी ना ते कळत नाही. पण आता एक गोष्ट मात्र बरी झाली, ईश्वरी आता दररोज आपल्या घरी येणार आहे आणि त्यामुळं आपल्याला असा चान्स मिळू शकतो की अर्णवला या गोष्टीची जाणीव करून द्यायची की तो ईश्वरीवर प्रेम करत आहे. अविनाश देखील या गोष्टीचा विचार करतोय. अविनाश म्हणतो हो, जर का ती रोज येत असेल तर आपल्याला चान्स आहे. आपण अर्णवला हळूहळू पटवून देऊ शकतो की तुला ती आवडते, पण ते त्याला पटेल का नाही माहिती नाही, पण आपलं काम आपण करायला पाहिजे. अंजली म्हणते अगदी बरोबर, आपण आपलं काम करत राहूया. आता पत्रिकेचं काय असेल ते आपण नंतर बघूया. पण अर्णव आणि ईश्वरी जर का एकमेकावर प्रेम करत असतील तर मग मात्र आपण त्यांच्यासाठी झटणं गरजेचं आहे, त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. असं म्हणून अंजली थोडंसं उठते आणि चालत चालतच मामाला बोलू लागते की त्या दोघांचं एकमेकावर प्रेम नसलं तर काय करायचं? अविनाश म्हणतो तसं असेल तर मग आपण काहीच करू शकणार नाही, कारण एक तर त्यांची पत्रिका पण जुळत नाही आणि मग त्यांचं प्रेम पण नाही. मग हे लग्न होणं अशक्य आहे असं तो अंजलीला सांगतो. अंजली देखील मामाला म्हणते हा मी पण जरा घाबरलेच बरं का, कारण जेव्हा पंडितजींनी सांगितलं ना की या दोघांची पत्रिका जुळत नाही आणि जर का पत्रिका जुळत नसताना देखील आपण ह्या दोघांना एकत्र आणलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं तर पुढच्या गोष्टी काही वाईट घडल्या तर काय करायचं असा प्रश्न मला देखील वाटतोय. अविनाश म्हणतो तुझं हे बोलणं मला देखील पटतंय, पण अगोदर या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे का नाही हे बघणं मात्र गरजेचं आहे. ती म्हणते बरोबर, पण मला ते पंडितजींचं बोलणं अजून देखील आठवतंय. त्यांनी सांगितलं होतं की ही पत्रिका अगदी विजोड आहे, या दोघांचं लग्न होणं शक्यच नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. त्यामुळं आपण जे काय करतोय ते योग्य करतोय का ते मला कळत नाही. मामा म्हणतो हे बघ अंजली, आपण फक्त विचार करतोय की या दोघांना एकत्र आणायचा, अजून आपण एकत्र आणलेलं नाही आणि जर का त्यांचं एकमेकावर प्रेम असेल तर मग मात्र ते एकत्र येणारच. आपण फक्त त्यांचं प्रेम असेल तर त्या दोघांना एकत्र आणणार आहोत आणि जर त्यांचं प्रेम नसेलच तर ते दोघं एकत्र येणारच नाहीत, भले आपण कितीही प्रयत्न केला तरी. अंजलीला देखील मामाचं ते बोलणं पटलेलं असतं. अंजली म्हणते बरोबर आहे, आता आपण त्या दोघांना एकत्र आणण्याचा फक्त प्रयत्न तर करूया, म्हणजे आपलं आता हे मिशनच आहे असं समजूया. अंजलीने मामाला एक मिशनच दिलेलं आहे आणि ते मिशन म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही एकत्र आणणं
आणि त्यांचं एकमेकावर प्रेम आहे की नाही याची एकमेकांना जाणीव करून देणं आणि दोघांनीही एकमेकाच्या हातात हात दिलाय, आजपासून हे मिशन सुरू, असं दोघांनीही एकमेकाला सांगितलेलं आहे. इकडे ईश्वरीच्या घरी सर्वजण बसलेले आहेत आणि ईश्वरी कामाला गेलेली आहे. गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि ते नमूला म्हणजेच नम्रताच्या लक्षात येतं आणि ते म्हणते, अरे गॅसवर दूध आहे, ते बंद करायचंच राहिलं, मी पटकन जाऊन येते आणि बंद करते, असं म्हणून नमू आतमध्ये जाते. आणि मग सुप्रिया आणि आत्या या दोघांचं बोलणं सुरू होतं. आपल्या मुली आता मोठ्या झालेल्या आहेत, आता त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे, आपलं कर्तव्य आहे त्यांना चांगल्या घरामध्ये देण्याचं, असं दोघेही बोलतायत. ईश्वरीच्या लग्नाविषयी तर आत्याने सांगितलं, डायरेक्ट मला राकेश पसंत आहे, राकेश किती चांगला मुलगा आहे, तो बघितलं ना, आत्तासुद्धा तो आपल्या घरीच आहे आणि तो संजयची मदत करतोय, मला तर माहिती आहे संजयला तो नक्की आवडलेला असणार आहे. पण आत्याचं हे बोलणं सुप्रियाला मात्र आवडलेलं नाहीये. राकेशविषयी त्यांच्या मनामध्ये काही चांगलं प्रेम नाहीये. त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये अर्णवविषयी मात्र एक वेगळी जागा आहे. पण आता तेही गोष्ट आत्याला बोलून दाखवत नाहीत. आत्या मात्र राकेशचं गुणगान सुप्रियासमोर करतायत. खरोखरच राकेश आणि ईश्वरी यांची जोडी छान दिसेल असं ते बोलतायत. तर इकडे राकेशच्या समोर आणि संजयच्या समोर बिल्डर येऊन बसलेला आहे आणि तो बिल्डर संजयला म्हणजेच ईश्वरीच्या वडिलांना बोलतोय, काय सांगितलंय ना तुम्हाला, हे घर आपल्याला पाहिजे आणि आता तुम्हाला रक्कम थोडी वाढवून देणार आहे मी, मला माहिती आहे रक्कम वाढवल्यावर तुम्ही नाही म्हणणार नाही. 5,00,000 रुपये, ओके, 5,00,000 रुपये मी आता तुम्हाला वाढवून देतोय, असं बिल्डर त्यांना सांगत आहे. सगळं काही राकेश बघतोय आणि शांतपणे सगळं ऐकून घेतोय. तेव्हा संजय म्हणतात, नाही हे बघा, 5,00,000 काय आणि 10,00,000 काय, तुम्ही कितीही पैसे वाढवून दिले तरी हे घर मी विकणार नाही. अहो, हे आमचं राहतं घर आहे आणि राहतं घर विकून आम्ही जायचं कुठं. बिल्डर त्यांना म्हणतोय की त्याची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही फक्त म्हणा की हे घर तुम्ही विकणार आहे. पण ईश्वरीचे वडील स्पष्टपणे सांगतात, हे घर मी अजिबात विकणार नाही. आता तरी देखील तो बिल्डर बोलत असतो तेव्हा राकेश चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला यांनी सांगितलंय ना हे घर विकणार नाहीयेत, मग तुम्ही प्रेशर का आणताय आणि आमच्यावर दबाव आणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही हे घर विकणार आहे. तेव्हा बिल्डर राकेशकडं बघतो आणि म्हणतो, तू तू कशाला मध्ये बोलतोयस रे, तुझा काय संबंध आहे यांच्यामध्ये बोलण्याचा, कोण आहेस तू. राकेश म्हणतो की मी कोण आहे, यांच्या घरचा सदस्य आहे, काय तुमचं मत आहे सांगा. मी यांच्या घरचा सदस्य म्हणून बोलतोय की आता हे घर आम्ही अजिबात विकणार नाही. तेव्हा तो बिल्डर चिडतो आणि म्हणतो, यांच्या घरचा सदस्य, यांच्या घरचे सगळे माहिती आहेत मला, तू नको सांगू यांच्या घरचा सदस्य आहे म्हणून, कोण आहेस तू रे यांच्या घरचा, तू काय याचा जावई लागून गेलास की काय, असं तो म्हणतो. तेव्हा राकेश म्हणतो की जावई, हां तसं समजा. राकेश त्यांच्याशी बोलून म्हणतो की मी यांचा जावईच आहे असं समजा, काय मत आहे तुमचं. आता सांगितलं ना तुम्हाला हे घर आम्हाला विकायचं नाहीये, जी गोष्ट मुद्द्याची आहे ना तेवढी बोला. मी सांगितलंय तुम्हाला हे घर ते विकणार नाहीत, त्यामुळे तुम्ही यांच्यावर अजिबात कसलाच दबाव आणू शकत नाही. राकेश आता ताडकन उठूनच त्यांच्याशी बोलत असतो. तेव्हा बिल्डरला देखील लक्षात येतं की आता हा व्यक्ती चिडलेला आहे. बिल्डर देखील उठतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला विकायचं नाही ना, तर बघतो मी काय करायचं ते. राकेश म्हणतो, तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा आणि असल्या पोकळ धमक्या देऊ नका, तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणारातले नाही आहेत. आता बिल्डर मात्र घरातून जात असतो. राकेश त्यांना सांगतो की तुम्ही गेलात तरी चालेल. संजय सगळं काही पाहत असतो. त्यांना राकेशचं वागणं चांगलंच पटलेलं असतं, कारण राकेशने बिल्डरला चांगला दम दिलेला असतो आणि बिल्डर निघून गेलेला असतो. राकेश लगेच बाबांना म्हणजेच ईश्वरीच्या वडिलांना म्हणतो की सॉरी, मी त्यांना म्हणलं मी जावई आहे, पण तो माणूस कसा बोलत होता बघितलं ना, त्यांना या शब्दात बोलणं गरजेचं होतं, म्हणून मी डायरेक्ट म्हणलो जावई आहे, जर माझं चुकलं असेल तर माफ करा. संजय मात्र त्याच्याकडे नुसता पाहत राहतो आणि स्मित हास्य करत त्याला म्हणतो, ठीक आहे, तू जे केलेलं आहेस ना ते योग्यच आहे, यांना याच भाषेत बोलणं गरजेचं होतं, तू अजिबात चुकीचं काही केलेलं नाही. राकेशने बरोबर संजयवर आपलं इम्प्रेशन टाकलेलं आहे, जेणेकरून त्याला ईश्वरीशी लग्न करायचंय आणि त्यासाठीच त्याने हे सगळं काही केलेलं आहे. तर इकडे सर्वजण आता डायनिंग टेबलला बसलेले आहेत आणि सर्वांना इंतजार आहे तो म्हणजेच ईश्वरीच्या समोस्यांचा. ईश्वरीचे गरमागरम इंदोरी समोसे ती सर्वांना देत आहे. आत्ताच तिने ते ओव्हनमध्ये गरम देखील करून घेतलेले आहेत आणि आता ते सर्वांना देत आहे. अर्णव म्हणतोय, चल ना लवकर पटकन मला दे, मला ते टेस्ट करायचेत. अर्णव जेव्हा असं म्हणतो तेव्हा ती थोडीशी चिडते आणि मनात ठरवते, आता तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा देणारच नाही, आधी सर्वांना देणार
आणि मग तुम्हाला देणार. आता ती एकेकाला समोसा द्यायला लागते. अर्णवला वाटतं की पहिल्यांदा ती आपल्यालाच देईल, पण पहिल्यांदा ती समोसा देते आजीला. आजी तिच्याकडं स्मित हास्य करत पाहत राहते. अर्णवला वाटतं आता आजी नंतर आपल्यालाच देणार असेल, पण आता पुन्हा ती त्याच्याकडे बघते आणि त्याला मात्र समोसा देत नाही. ती आता दुसऱ्या बाजूला जाते आणि दुसऱ्या व्यक्तींना समोसा द्यायला लागते. अर्णव तिच्याकडे रागानं पाहत असतो, तर ईश्वरी मात्र त्याच्याकडं स्मित हास्य करत पाहत असते. अर्णवला समोसा खायचा असतो म्हणून तो तिच्याकडे रागानं पाहत असतो. पटकन मला समोसा द्यावा असं त्याला वाटत असतं, पण ईश्वरी पण खोड्या करत असते. ईश्वरी आता त्याला न देता अंजलीकडे जाते आणि अंजलीला म्हणते, किती पाहिजे तुम्हाला? 1 देऊ, 2 देऊ? अंजली म्हणते, कितीही दे, तू जेवढे देशील ना तेवढी खाण्याची माझी इच्छा आहे. तर आता अविनाशच्या जवळ ती जाते आणि अविनाशला देखील समोसे द्यायला लागते. अविनाश म्हणतो, मला तर 3 पाहिजेत, अतिशय चांगले असणार आहेत समोसे, मला माहिती आहेत. अगं इंदोरी समोसे म्हणल्यानंतर तोंडाला चव सुटणारच की. अर्णव नुसतं तोंडाकडे पाहतोय. आजीचं बारकाईने लक्ष असतं की आता अर्णव काय करणार आहे ते. अर्णव थोडासा चिडलेला असतो, पण त्याला आता समोसे पाहिजे असतात म्हणून तो शांत बसलेला असतो. अजून कोणाला पाहिजेत का? असं परत ईश्वरी बोलते. अंजली म्हणते, हो मला पाहिजेत. यांचं हे सगळं चाललेलं असतं आणि अर्णव मात्र अगदी हताश होऊन त्या समोस्यांकडे बघत असतो. त्यानंतर ईश्वरी आकाशच्या जवळ येते आणि आता आकाशला समोसे द्यायला लागते. अर्णव भलताच चिडलेला असतो. आता त्याला राग येत असतो. आपल्याला मुद्दाम ईश्वरी असं करते हे त्याच्या लक्षात येत असतं, पण आत्ता आपण काहीच बोलायचं नाही असं म्हणून तो शांत बसतो. आणि आता ईश्वरी त्याच्या जवळ येते आणि त्याला विचारते, किती पाहिजे तुम्हाला सांगा बरं? अर्णव आता थोडासा खुश होतो आणि म्हणतो, मला पण 2 पाहिजेत. आणि लगेच ईश्वरी त्याच्या प्लेटमध्ये 2 समोसे ठेवते. अर्णव खुश होतो. आता त्याच्यापुढं त्याला आवडणारी गोष्ट असते, कारण त्याला ते इंदोरी समोसे टेस्ट करायचे असतात. त्याला खात्री असते की हे चांगलेच असणार आणि अर्णव त्याचा एक बाईट घेतो आणि अर्णव हरवून जातो. त्याची चव इतकी अप्रतिम असते की अर्णव त्या चवीमध्ये अक्षरशः हरवून जातो. अप्रतिम! इतके छान समोसे मी माझ्या आयुष्यात कधीच खाल्लेले नाही आहेत, अशी अर्णवने प्रशंसा करायला सुरुवात केलेली आहे. अर्णव ज्या पद्धतीनं खातोय ते बघून सर्वजण अवाक झालेले असतात. सर्वजणच आता समोसे टेस्ट करायला लागतात आणि सर्वांचीच प्रतिक्रिया अगदी अर्णवसारखीच असते. अर्णव तर त्या समोस्याच्या अगदी प्रेमातच पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इतके छान समोसे मी माझ्या आयुष्यात कधीच खाल्ले नाहीत, असं अर्णव सर्वांना सांगतोय. आता सर्वजणच ते समोसे टेस्ट करायला लागतात आणि टेस्ट करत असताना सर्वांनाच ते समोसे अतिशय आवडलेले असतात आणि त्यामुळे ईश्वरी देखील जाम खुश झालेली असते. आजी अर्णवकडे पाहत असते. इतक्या शांतपणे तो ते समोसे खात असतो आणि त्यांची प्रशंसा देखील करत असतो. ते सगळं पाहून आजी मात्र म्हणते, देवा माझ्या अर्णवला असंच तू खुश ठेव, कारण त्याची खुशी ही त्याच्या चेहऱ्यातून स्पष्टपणे दिसत असते. अविनाश देखील आता समोसे टेस्ट करतो. अप्रतिम, बढिया असं त्यांनी सांगितलंय. तर आजीने देखील चविष्ट, यासारखे चविष्ट कधीसुद्धा खाल्ले नाहीत बरं का समोसे ईश्वरी, असं सांगितलेलं आहे. आकाश देखील त्या समोस्यांच्या प्रेमात पडलाय, तर अंजली देखील त्या समोस्यांची तारीफ करत आहेत. एकंदरीत माहोलच तयार झालाय आणि त्या माहोलमध्ये बिघडवायला आलेले आहे लावण्या. लावण्याची एंट्री झालेली आहे. लावण्याला पाहून वल्लरीला मात्र आनंद झालाय. पण पहिल्याच दिवशी लावण्याने माती खाल्लेली आहे, कारण लावण्या लेट आलेली आहे. या गोष्टीची चीड जराशी वल्लरीला आलेली असते. लावण्या येते आणि आजीला म्हणते, सॉरी हां, जरा मला उशीर झालाय, पण ट्रॅफिक खूप होतं. खरं तर लावण्या उशिरा उठलेली असते आणि त्यामुळं उशीर झालेला असतो. आणि ती चुटकी वाजवते आणि निलेश म्हणजेच त्यांच्या नोकराला म्हणते, ए यू, जा आणि माझं साहित्य सामान सगळे घेऊन ये. तेव्हा अविनाश तिला म्हणतो, ए यू असं त्याचं नाव नाहीये, त्याचं नाव निलेश आहे आणि प्रत्येकाला नावाने आणि नीट बोलायचं. झालं, लावण्याने जे करायला नको होतं तेच केलं हे आता वल्लरीच्या लक्षात आलंय. ही पोरगी आहे ना, बहुतेक मला पण या घरातून हाकलून देते की काय, असा विचार तिच्या मनामध्ये आलाय. आपण चांगल्याने हिला घरात आणलंय आणि हे उद्धटपणे सर्वांशी बोलतेय. नेमकं चुकीचं इम्प्रेशन तेवढं सर्वांना टाकते. या गोष्टीचा राग वल्लरीला येत असतो. अर्णव मात्र शांतपणे त्या समोस्यांची चव घेत असतो. ईश्वरी पण लावण्याला समोसे खायला इन्व्हाइट करते आणि म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम समोसे देते. आणि लावण्या बसते. लावण्या बसल्याबरोबर ईश्वरी तिला समोसे देते. ते समोसे पाहून लावण्याला रागच येतो. लावण्या म्हणते, असले समोसे, इतकं ऑइली, शी, मी तर इतके ऑइली समोसे खाऊ शकत नाही.
असं म्हणून विचित्र पद्धतीनं ते समोसे उचलते. सर्वजण लावण्याकडे पाहतच राहतात. वल्लरीला मात्र अगदी मरून मेल्यासारखं होतं. कारण ही पोरगी अगदी चुकीचं वागते. त्यात ती समोस्यांचा अपमान करते की जे समोसे आत्ताच सर्वांनी अप्रतिम म्हणलेले होते, चविष्ट म्हणलेले होते आणि त्यामुळं ईश्वरीचा देखील अपमान होतोय. सर्वजण लावण्याच्या त्या बोलण्याकडे पाहतच राहतात. वल्लरी तर आता तोंड लपूनच बसते. कारण या पोरीमुळे मलाच काहीतरी बोलणं खावं लागते की काय असं तिला वाटत असतं. उगाच हिला आपण इथं आणलं असं तिला पश्चाताप देखील होत असतो. आता लावण्या नुसते समोसे चांगले नाहीत या गोष्टीवर थांबत नाही, तर ते झिडकारते आणि ते समोसे अक्षरशः प्लेटच्या खाली पडतात. हे सगळं पाहिल्यावर अर्णवला मात्र राग आलेला असतो. अर्णव भलताच चिडलेला असतो. तर ईश्वरीला ती म्हणते की असले समोसे ना तू, तुझी आई आणि तू खा. असलं तेलकट मी खाऊ शकत नाही. तुला माहित आहे ना तेलकट जास्त खात नाही मी. असलं वाढायची काय गरज आहे तू? असं म्हणून ती ईश्वरीचा अपमान करते. ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटतं. कारण सर्वांनी त्या समोस्यांची अगदी तारीफ केलेली असते, पण लावण्या मात्र अपमान करते. आता अर्णव चिडतो. तो नुसता चिडतच नाही तर तो उठतो आणि तो तिच्या म्हणजेच लावण्याच्या जवळ जातो. लावण्या उद्धटपणे ईश्वरीला बोलत असते. आत्ताच्या आत्ता हे समोसे माझ्या समोरून काढ असं ती बोलत असते. अर्णव मात्र भलताच चिडलेला असतो. एकतर समोसे चांगले झालेले आहेत, ते तिने खाल्लेही नाहीत आणि न खाता ती त्याला वाईट बोलते. ईश्वरी आता त्यांच्या समोरून जात असते तेव्हा अर्णव म्हणतो, थांब ईश्वरी, तू कुठं सुद्धा जायचं नाहीये. आता तो उठलेला असतो आणि त्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात. आता हा काय करणार आहे? कारण अर्णव चिडल्यावर काहीही करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. आणि तो डायरेक्ट लावण्याच्या समोर जाऊन उभारतो. तुला तुझे मॅनर्स आहेत का ते बघ अगोदर, यापासूनच तो सुरुवात करतो. आणि पडलेले समोसे उचलून तिच्या प्लेटमध्ये ठेवतो आणि हे खायचे, समजलं का? हे तुला वाढलेले आहेत तर ते तुला खावे लागतील असं तो तिला सांगतो. आणि लोकांचे मॅनर्स काढू नको. तुला किती मॅनर्स आहेत ना ते बघ अगोदर असं डायरेक्ट तो तिला बोलतो. एवढ्यावरच तो थांबत नाही तर तो म्हणतो, आत्ताच्या आत्ता मिस इंदोरची तू माफी मागायची आहे. हे ऐकल्यावर लावण्या तर अवाकच होते. कारण सर्वांच्या समोर आता तिला माफी मागावी लागणार असते. ते म्हणते, काय बोलतोयस तो अर्णव? अर्णव म्हणतो, मी जे बोलतोय ते करायचं. तुला अजिबात अधिकार नाहीये त्यांच्या समोशाचा अपमान करायचा. त्यामुळे उठायचं आणि पटकन तिची माफी मागायची. समजतंय का तुला? असं म्हणून अर्णव अगदी दरडावून तिच्याशी बोलत असतो. अर्णव आता तिच्या समोरच आलाय त्यामुळे आता तिला काहीच करता येत नसतं. आणि अर्णव आजीला सांगतो, हिला आणलंयस तू आपल्या घरी शिकवायला. हिला स्वतःचे काय मॅनर्स आहेत का बघ अगोदर, आणि मग ठरवायचं होतंस तो हिला कशाला आणलंय ते. आजीला देखील आपलं चुकतंय की काय असं वाटत असतं. आता वल्लरी तर शांत बसलेली असते. कारण वल्लरीला कळलेलं असतं आता जर का आपण मध्ये बोललो तर आपला देखील अपमान होणार आहे. आता लावण्याला ईश्वरीची माफी मागितल्याशिवाय पर्यायच नसतो. कारण तिने केलेलंच तसं असतं. आता तिला माफी मागावीच लागणार असते. ती उठते आणि ईश्वरीच्या समोर जाते. ईश्वरी तिला पाहते. आता अर्णवला वाटत असतं की ही लगेच माफी मागल आणि ईश्वरी तिला माफ करेल. पण होतं वेगळंच. ईश्वरी उलट आता अर्णवलाच बोलू लागते आणि म्हणते, तुम्ही त्यांना माफी मागायला लावायची काही गरज नाहीये. सर्वांच्या समोर जे तुम्ही बोललायत ना तसं बोलण्याची गरज नाहीये. यातून आता तुमचेच संस्कार दिसायला लागलेले आहेत, तुमचेच मॅनर्स दिसायला लागलेले आहेत. असं बोलल्यावर अर्णव मात्र चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे मारा, तुम्हाला जे काय करायचं नाही ते करा. मला जे वाटलं ना ते मी करत होतो. आणि अर्णव स्वतःची समोसाची प्लेट उचलतो, त्यात 2-3 समोसे टाकतो, अजून आजीच्या जवळचा देखील समोसा घेतो आणि म्हणतो, मला हे समोसे खायचे आहेत. ईश्वरी त्या लावण्याकडे पाहत असते. लावण्या आता शांतच बसलेली असते. लावण्याला कळलेलं असतं की आपलं चुकलेलं आहे आणि आता आपल्याला माफी मागण्याशिवाय पर्याय नाहीये. पण आता ईश्वरी तिला सांगते की माफी मागण्याची काही गरज नाही. खरं तर या सगळ्यामध्ये ईश्वरीनं सगळं काही क्रेडिट खाल्लेलं असतं. कारण ईश्वरीने आता अर्णवला देखील सोनवलेलं असतं की लोकांना कसं बोललं पाहिजे. ईश्वरीच्या त्या वागण्यावर आजी मात्र जाम खुश झालेली असते. कारण तिने अर्णवला देखील व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं आणि लावण्याला देखील समजून घेतलेलं असतं. आता अर्णव चिडतो, आपले आपले समोसे घेतो आणि म्हणतो, आपल्याला समोसे खायचेत ना, आपले आपण खाणार. तुमच्याजवळ थांबायला नको आणि तुम्हाला काय शिकवायला आणि बोलायला नको. असं ईश्वरीला बोलून तो मात्र स्वतःची समोसाची प्लेट घेतो आणि सर्वांपासून दूर जाऊन म्हणजेच त्याच्या रूममध्ये जाऊन तो समोसे खायला प्लेट घेऊन जातो. आजी म्हणते, अरे माझा तरी समोसा ठेव. तो म्हणतो, नाही आता तो देखील मला खायचा आहे. असं म्हणून त्याने स्वतःची प्लेट उचललेली असते.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणते, मला जरासं हिला काम सांगायचं होतं पण माझ्याच्याने होत नाहीये. ईश्वरी म्हणते, कोणाला? आजी म्हणतात, अगं लावण्याला. म्हणजे काम नाहीये पण मला ना तिला साडी नेसवायला शिकायचं होतं. तू नेसवशील का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मग मी नेसवते की, काही काळजी करू नका. लावण्याला खरं तर तिच्याकडून साडी नेसायची नसते. आता आजी जेव्हा जवळ नसते तेव्हा लावण्याने ईश्वरीचा हात धरलाय आणि ती तिला सांगते की या घरामध्ये तू राहतेस ना तर नीट राहा. माझ्या पुढं-पुढं करण्याची गरज नाही आणि माझ्यावर बॉसगिरी करण्याची गरज नाहीये. असं जर का केलंस ना तर जसं ऑफिसमधून हाकलून दिलं होतं ना तसं या घरातून देखील हाकलून देईल. ईश्वरी मात्र तिला काहीच बोलत नाही. आता ईश्वरी या सर्वांचं उत्तर कसं देणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.